लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कन्नड तालुक्यात ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले. दलित वस्ती सुधार योजनेचे बिल काढून देण्यासाठी 40,000ची लाच घेताना पकडले. कन्नड तालुक्यातील मकरनपूर ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी 40,000 रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यातील तक्रारदार यांनी मौजे रेल कनकवतीनगर या गावचे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉकचे काम पूर्ण करून दिले होते. सदर कामाचे एकूण बिल 8,20,000 रुपये होते. त्या कामाचे बिलाचा चेक काढून देण्यासाठी आरोपी ग्रामसेवक विजय पिराजी जोंधळे वय 48 वर्ष राहणार साईबाबा नगर कन्नड यांनी तक्रारदार यांच्याकडे 40,000 रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष येऊन तक्रार नोंदवली असता दिनांक 3 जून रोजी शासकीय पंच समक्ष सापळा कारवाई दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय मकरनपूर तालुका कन्नड येथे तक्रारदार यांच्याकडून 40,000 रुपये लाच रक्कम साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारल्यानंतर सापळा पथकाने ग्रामसेवक विजय जोंधळे यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपीच्या घरझडती प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भास्कर नवले, सापळा पथक पोलीस हवालदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, राम गोरे, चांगदेव बागुल यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.